सराव स्वतःचं शरीर देखील आरोग्य देखील सदृढ करतो. एक धाव आरोग्यासाठी 40 प्लसचा हा ब्रीद वाक्य म्हणून आज आपण पाहत असतो. आणि खरं तर म्हणून तुमच्याकडे स्वतःची फिटनेस राखण्यासाठी मैदानावर क्रिकेट खेळणं अथवा कोणत्याही प्रकारचं स्वतःची शरीराची हालचाल करणं फार महत्वाचं आहे. नीरज रनावत पॅनल, दीपक बोराडे दोन भूमिका आज साकारतायत. ऑफिशियल वर्क आणि टेनिस क्रिकेटचं वर्क. प्रणय मात्रे देखील जॉईंट आहे आता नीरज रनावत पॅनल मध्ये. तर करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानावर दाखल. येस, इन ऍक्शन ओपनर बॅट्समन निर्दोष घरत आणि अक्षय पाटील. रात्रीचे 11:35 आणि योग्य वेळामध्ये योग्य स्पर्धा, योग्य सामने तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचा. डे नाईट फॉर्मॅट मध्ये अप्रतिम स्पर्धा आपल्याला रॉयल ट्रॉफीचे हे रॉयल आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा खरं तर 5 डे नाईट रात्र आणि खास करून या स्पर्धेत एक खास वैशिष्ट्य, सर्वात जास्त डोनेशन, सर्वात जास्त देणगी या स्पर्धेला मिळाली आहे. हे खास वैशिष्ट्य आहे. आम्ही अनेक स्पर्धा अभिजित कव्हर केल्या आहेत, परंतु एवढे डोनेटर कधी पाहिले नाही. हा प्रेम आहे तुमच्या आयोजकांवर. कमीत कमी आम्ही बघितले 2000-3000 आणि सर्व मुलांची मेहनत, रॉयल स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंची मेहनत आज खरं तर या स्पर्धेला चांद लावत असताना. तो चलो दोस्तों, दिल दिमाग लेके चलते हैं मैदान की तरफ, जहां तक मुकाबला, जिस रात का अंतिम मुकाबला. एक तरफ शैलेश स्मृति नांदाई माता तरगर और दूसरी तरफ आर्यन 11 चिरले. बिल्कुल ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला रहेगा दोनों टीम के लिए, क्योंकि नॉकआउट का मुकाबला जो जीता वही सिकंदर कहलाएगा. गेम इज ऑन. फर्स्ट डिलीवरी, फुलर लेन की गेंद, फुल टॉस बॉल थी. यहां पे अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल. फर्स्ट गेंद नो बॉल, यानी कि 1+1 2 रन. अंपायर फिर से रिव्यू लेते हुए, यस बैट्समैन रिव्यू अंपायर. जैसे गेंद गिरा, अंपायर ने इशारा किया नो बॉल, और इसके साथ फील्डर ने शायद डाउट यहां पे पैदा किया, इसी के कारण रिव्यू लिया है. और हमारे गणेश बाविस्कर थर्ड अंपायर के रोल में यहां पे बताते हुए इट्स अ फेयर डिलीवरी, यानी कि नो बॉल नहीं है. सॉरी फॉर द डिसीजन. यहां पे हमारे नीरज रनावत और उनके साथ साथ दीपक जी बोराडे कहलाते हुए 1 रन शुरुआत हो चुकी है. पहली रन अमन मात्रे अगली गेंद लेके अंपायर को पार करते हुए, यह देखा जाए तो शॉर्ट पिच गेंद, उतनी उछाल मिली इस गेंद के, और बल्लेबाज अक्षय पाटिल जो कि देखते ही रह गए. इसी के साथ साथ डॉट गेंद की समाप्ति. बॉलर ने अमन मात्रे अपनी अगली गेंद लेके रॉयल ट्रॉफी का ये रॉयल ऑर्गेनाइज करते हुए हमारे उल्वा गांव के सभी खिलाड़ी. अगली गेंद अमन मात्रे दुरवानी छोर से अंपायर को पार करते, यहां पे टपकी, जहां जैसी गेंद यहां पे शॉर्ट पिच गिरी और अक्षय पाटिल ने इस गेंद को डिफाइंड लेग की तरफ मोड़ लिया 4 रनों के लिए. निर्दोष गलत यहां पे बताते हुए अक्षय पाटिल को अपना पूरी तरह से अनुभव यहां पे एक्सपीरियंस शेयर करते हुए अक्षय के साथ साथ, क्योंकि दोस्तों जीवन में सर्वश्रेष्ठ पूंजी अनुभव ही है, और अनुभव यहां पे शेयर करते हुए 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 5 के ऊपर. फर्स्ट इनिंग का यहां पे खेल जारी. 1 बाउंस. बॉलर को पूरी तरह से चेतावनी देते हुए हमारे अंपायर. ये गेंद अक्षय पाटिल के लिए थी. डायरेक्ट हिट करने का प्रयास था, वहां पे सुरक्षित बल्लेबाज निर्दोष गलत 1 रन आसानी से कंप्लीट. 44 और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर
6 के ऊपर। छह रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर हमारे साथ प्रणय मात्रे, एक बेहतरीन स्कोरर इस उल्वानोड में कई सारी टूर्नामेंट्स कवर करते हुए, दिन में मोरावेट टूर्नामेंट्स, रात में यहाँ पे उल्वा टूर्नामेंट्स। फिर से टपकी हुई गेंद बिल्कुल डीप फाइन लेग की तरफ निर्दोष खरत के बल्ले से आया हुआ ये बेहतरीन स्ट्रोक, 4 रनों के लिए चौवा। फिर से चेक करनी पड़ेगी इस टीवी स्क्रीन के ऊपर। टपकी थी गेंद बिल्कुल मिडल, उतनी ही निर्दोष गरज ने इस गेंद को डिफाइन लेग की तरह उछाल के खेली थी। बल्ले के बीच में आई थी ये गेंद, लेकिन कंट्रोल रूम में हमारे शशि बताते हुए इट्स नो बॉल, अंपायर कॉल नो बॉल, यानी कि 1+4 5 रन्स। और हमारे जेकी दादा के चेहरे पर हल्की सी मुस्कान आएगी क्योंकि 5 रन आ चुके हैं और ये 5 रन से बढ़ता हुआ स्कोर 6 के ऊपर 11 के ऊपर। हमारे टीवी स्कोर कार्ड के 24 इवेंट्स लाइव 11 रन कीजिए। बिल्कुल समरिंग डिलीवरी गेंद जैसी गिरी, घुटनों के नीचे गेंद रही, जितनी तेज गेंद थी उतनी गेंद को उछाल नहीं मिली विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। चकमा खा गए बल्लेबाज, और चकमा खाने वाले गेंद पे ऊपर कोई भी नंबर नहीं होता। इसी के साथ डॉट गेंद, बिल्कुल रुका हुआ स्कोर यहां पे 11 रन। फिर से तैयार गेंदबाज अमन मात्रे, दूर वाली छोर से अगला गेंद लेके, अगली गेंद लेके, यहाँ पे देखा जाए तो अवे फ्रॉम बॉडी, शरीर से काफी दूर फेंकी गेंद निर्दोष गरज के लिए अंपायर का वाइड बॉल का इशारा। शैलेश स्मृति, नांदई माता तरगर और अरियन चिरले के बीच में ये अंतिम मुकाबला, बहुत कीमती मुकाबला है। यहाँ पे देखा जाए तो डू और डाई क्यों कहेगा, क्योंकि यहाँ से जीतेगा वो क्वालिफाई हो जाएगा सुपर 5 के लिए, और हारेगा वो टूर्नामेंट से बाहर जाएगा। ये सामने दी निर्दोष गरज ने जैसी गेंद को देखा, कवर ड्राइव बेहतरीन लगाया और डीप कवर पॉइंट में आया 4 रनों के लिए चौवा। मैंने पहले ही मैच में एक बात छेड़ी थी दोस्तों कि निर्दोष गरज जब भी मैं कमेंट्री के लिए आता हूं ना, तो क्या उसमें एक एनर्जी आती है, बहुत अच्छी बेहतरीन बल्लेबाजी करता है। पिछले मुकाबले में मैं बिल्कुल अपसेंट था कमेंट्री बॉक्स में, बिल्कुल जल्दी से जल्दी वो विकेट गवा चुका था, लेकिन आप भी देखा जाए तो इस मुकाबले में बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 16 रन 16 रन आ चुके हैं फर्स्ट ओवर के बाद, यानी कि पहली ओवर के बाद आ चुके हैं 16 रन बिना कोई विकेट की नुकसान के ऊपर 16 रन। दोस्तों आप देख रहे हैं रॉयल ट्रॉफी, रॉयल स्पोर्ट्स उल्वा टीम का ये रॉयल आयोजन, ये बड़ी प्रतियोगिता, पहली मर्तबा इस उल्वानोड एरिया में ये डे नाइट फॉर्मेट में बड़ी प्रतियोगिता अपने को देखने को मिल रही है। कड़ी मेहनत है सभी आयोजकों की। यहां पे बेहतरीन गेंद को ड्रिबल किया, 1 बाउंस बिल्कुल हमारे कंट्रोल रूम में गेंद आई 4 रनों के लिए चौवा। 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 20 के ऊपर। पिछले मुकाबला में देखा जाए तो प्रणय 50 रन कंप्लीट किए थे, क्रॉस किए थे इस चिरला टीम ने। अगर इस मुकाबले में भी 50 रन कंप्लीट करेंगे तो वो सुरक्षित रहेगी, वही कोशिश है इस मुकाबले में। ये खोद के निकाली गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के इधर 2 खिलाड़ी आए गेंद के ऊपर, लेकिन देखते ही देखते 2 रन आसानी से पूरे करते हुए बल्लेबाज निर्दोष गरज और साथ में अक्षय पाटिल, क्योंकि ये भांजे हैं इस गांव के, अक्षय पाटिल ये भांजे हैं इस गांव के। देखो पिछले मुकाबले में प्रणय 25,000 का इनाम रखा था 3 सिक्सर के लिए, और ये अक्षय पाटिल के बल्ले से हवा से बातें करते करते गेंद निकल गया 6 रनों के लिए सिक्सर। बेहतरीन बल्लेबाजी, बिल्कुल सराहना करूंगा इस बल्लेबाज अक्षय पाटिल की, बहुत बड़ी ताकत है उसमें।
और ये 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 28 के ऊपर जा चुका है। ये भी बेहतरीन स्ट्रोक। 2 खिलाड़ी इस गेंद के ऊपर भाग रही है, लेकिन सभी खिलाड़ियों को दौड़ा रहा है ये बल्लेबाज अक्षय पाटिल चारों तरफ, और एक आया 4 रन के लिए छक्का। क्या बल्लेबाजी अक्षय पाटिल की देखा जाए तो 3 चौके 1 छक्का, यानी कि बेहतरीन माइंड ब्लोइंग आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस यहां पे देखते हुए अक्षय पाटिल। 4 रन आ चुके, 32 रन। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरी ओवर जारी। दूसरी ओवर यहां पे जा रहे हैं गेंदबाज राकेश मोहिते, काफी महंगे साबित हो रहे हैं। रॉयल ट्रॉफी का ये रॉयल ऑर्गेनाइजेशन, आज हमारे सभी रॉयल टीम के खिलाड़ी, तुषार कोहली रहेगा, देखा जाए तो अभी भी है, थोड़ा सी क्रिकेट से दूर है, हमारे आकाश मडवी है। इन्होंने भी बहुत बड़ा नाम कमाया इस गांव से रॉयल टीम के ओर से खेलते हुए, लेकिन खून के आंसू रोए उस पहले रात में जब हाथ से मुकाबला छूटा। ये बेहतरीन स्ट्रोक, लेकिन वहां पे फील्डर मौजूद, और ये पहली विकेट अक्षय पाटिल की, एक बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में, और इसी के साथ पहली विकेट मिलती हुई नांदई मादा तरगढ़ टीम के लिए। टोटल स्कोर 32 के ऊपर। इस गांव के बेहतरीन कमेंटेटर किरण पाटिल, जब मैं मराठी में कमेंट्री करने के लिए इस गांव में आता था तब पहली मर्तबा हिंदी में कमेंटेटर करने वाला किरण पाटिल, जिनकी कमेंट्री मेरे को बहुत पसंद आती थी, लेकिन आज मैं वो प्रयास कर रहा हूं हिंदी में कमेंट्री करने का। एक थोड़ा सा प्रयास है, इस लास्ट मुकाबले में सीख रहा हूं। अगर कोई गलती होगी तो माफ करो दोस्तों, मैं बहुत बार मराठी में कमेंट्री करता हूं, लेकिन इस लास्ट मुकाबले में थोड़ी कोशिश कर रहा हूं किरण, क्योंकि किरण पाटिल एक बेहतरीन हिंदी कमेंटेटर है। और नए बल्लेबाज प्रशांत गरत, और अपनी मामा की ओर से जयवंत मडवी मामा की ओर से 5000 का इनाम। अगर 3 सिक्सर लगाएगा तो, मामा 3 नहीं 2 भी लगाएगा तो 5000 दे दो मामा भांजे के लिए। और भालचंद्र मडवी मामा, इनकी ओर से 10,000। क्या ये मामा भांजे का खेल चालू है क्या इस मैदान के ऊपर? क्योंकि मामा को बहुत बड़ा भांजे के ऊपर प्यार है। ये मामा भांजे का प्यार इस मैदान के ऊपर इस ऑर्गेनाइज प्रतियोगिता के टीम के माध्यम से देखने को मिल रहा है। देखते हैं मैदान के ऊपर 33 रन यानी कि 33 रन से 1 विकेट की नुकसान के ऊपर ओवर शुरू है। थर्ड यानी तीसरे ओवर, 2 ओवर का खेल खत्म। बहुत ही अच्छा स्कोर खड़ा किया है अभी तक देखा जाए तो नांदई माता तरगढ़ टीम के अगेंस्ट 33 रन, यानी कि 12 गेंदों में 33 रन। आने वाली 12 गेंदों में अगर इतनी रन आई तो 50 है का जो आंकड़ा है वो बिल्कुल क्रॉस करेगी टीम, लेकिन यहां पे रोकनी पड़ेगी इस टीम के लिए। ये अड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था प्रशांत ने, 1 रन कंप्लीट। दूसरी रन चुराने का प्रयास, यहां पे क्या हुआ? अंपायर यहां पे बताते हुए अंपायर ने रिव्यू लिया है। हल्की सी सांस यहां पे मिलेगी चिरला टीम के लिए, लेकिन देखते हैं पिक्चर क्लियर होना बाकी है। हमारे शशि मेहर कंट्रोल रूम में रिव्यू लेते हुए, यानी कि पूरी तरह से दूध का दूध और पानी का पानी चेक करते हुए डिसीजन नॉट आउट, यानी कि बल्लेबाज सेफ। और ये तालियां आई चिरले टीम की ओर से क्योंकि ये बड़ी विकेट थी प्रशांत गरत की, अभी वो सेफ रह चुकी है। पॉपिंग क्रीज में सुरक्षित। इसी के साथ साथ स्कोर कार्ड के ऊपर 35 रन आ चुके हैं। तीसरी ओवर जारी।
गेंदबाज राहुल माद्रे, एक बेहतरीन खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी राहुल माद्रे दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार। 10 से 15 कदमों का फासला तय करते हुए गेंदबाजी करने के लिए तैयार। हवा में खेला है, मिस टाइमिंग स्ट्रोक, देयर वेर नो फील्डर, वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं था, सेफ लैंड हो गया ये कैच। दोबारा चांस मिली है इस प्रशांत गरत को। मामा के ओर से 3 छगों के लिए, एक मामा ने 10,000 तो दूसरे मामा ने 5,000, यानी कि 15,000 इनामी राशि मिलेगी इस बल्लेबाज प्रशांत के लिए। लाउली स्ट्रोक, वाइड स्ट्रोक, वाइड लॉन्ग ऑफ की तरफ, ये प्रशांत गरत ने लगाया बेहतरीन सिक्सर। अभी शेयर बढ़ गए, शेयर मार्केट बढ़ गया है। जो 5,000 लगाया था मामा ने, उसने 10 लगाया, और जो 10 लगाया था उसने 15, यानी कि पूरे 25,000। 3 सिक्सर के लिए मामा 2 सिक्सर लगाएगा, 25,000 दे दो भांजे के लिए। 3 बहुत आसान होते हैं दोस्तों। ओहो, भांजा कहता है मारेगा मैं, नहीं रोक लिया। वहां पे वे क्या अच्छी फील्डिंग, राकेश मोहिते थे वहां पे, एक बेहतरीन खिलाड़ी, 100% कमिटमेंट देते हुए आपने टीम के लिए। क्या इफर्ट था राकेश का। राकेश कहता है कि मैं भी वो काबिल हूं, एक बेहतरीन फील्डिंग। ये जो इफर्ट है ना इस रात में, अपने टीम के लिए 100% दे रहे हैं सभी खिलाड़ी, क्योंकि नॉकआउट का मुकाबला है। जो जीतेगा वही आगे जाएगा, हारेगा तो टीम श्रृंखला से बाहर। ये उतनी अच्छी स्ट्रोक, निर्दोष गरत अभी तक इस विकेट के ऊपर साबित सुरक्षित अपनी टीम के लिए सिंगल डबल सिंगल करते हुए, और खास करके प्रशांत गरत को स्ट्राइक रोटेट करने के लिए वो बल्लेबाज खड़ा है क्रीज के ऊपर। अच्छी के बल्लेबाजी राहुल माद्रे की भी सराहना करूंगा, क्योंकि एक छक्का लगाने के बाद कमबैक कर रहा है। तीसरी ओवर जारी, स्कोर कार्ड के ऊपर टोटल स्कोर 45। ये फिर से हवा में खेला है, लेकिन मिस टाइमिंग है, ज्यादा यहां पे ऊंचा गया काश में, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, बेहतरीन कैच, और प्रशांत गरत ये बारी का यहां पे अंत। ये बड़ी विकेट। पानी की मांग बीच मैदान के ऊपर करते हुए हमारे सब खिलाड़ी, चलो पानी लेके जाओ। 12वें खिलाड़ी आर्यन चिरले और नांदाई माता तरगर, हमारे नांदाई माता तरगर के बिग सपोर्टर रुपेश जी मोहिते, और उनके साथ साथ सुजीत मोकल, जिन्होंने बहुत बड़ी सपोर्टिंग दी है इस नांदाई माता तरगर के लिए, और उतना प्यार भी जताया रुपेश जी मोहिते और सुजीत जी मोकल। इन्होंने हमारे लिए भी, जब भी बड़ी टूर्नामेंट्स उनकी होती थी, इस एरिया में पहली टूर्नामेंट नाइट की बेहतरीन उनका ऑर्गेनाइज रहता था, और उनकी टीम अभी मैदान के ऊपर खेल रही है, क्योंकि ये मुकाबला दोनों टीम के लिए इतना महत्वपूर्ण है कि ये मुकाबला आपको सुपर 5 में यहाँ पे जाने के लिए ये रिजल्ट है तय करने वाला है। पूरी तरह से सुपर 5 में 2 दिन में जाने वाले टीम 24 लाइव इवेंट बोरले, पहले दिन पहले रात में, दूसरी रात में ओमसाई 11 टाकीगांव, और आज की तीसरी रात में कौन सा टीम आगे जाएगा। 45 रन्स, तीसरी ओवर भी यहां पे कंप्लीट, यानी कि 15 की रन के औसत से स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं। कौन सी टीम आज के रात में आगे जाएगी, कौन सी टीम आज के रात में इस उलवा गांव के जमीन के ऊपर अपना परचम लहराएगी, ये आने वाला वक्त तय करेगा। ओहो, स्ट्रेट ड्राइव का स्ट्रोक, वहां पे निर्दोष गरत अभी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए स्ट्रेट ड्राइव के लिए 1 बाउंस, सीमा पार 4 रन, सीमा रेखा के बाहर। ये बल्ला चल चुका है आज निर्दोष गरत का, एक पहला मुकाबला में, आप दूसरे मुकाबला में, यानी कि तो बीच वाला मुकाबला था उसमें जल्दबाजी की, जल्दी आउट हो चुके हैं वही निर्दोष गरत।
उम्र बड़ी है, लेकिन उम्र बड़ी से उतनी उनकी बैटिंग ही इतनी बड़ी है। यहाँ पे फुल टॉस गेंद थी, डिप बैकवर्ड स्क्वायर लेग में मोड़ कर खेली, लेकिन अंपायर का बढ़ता हुआ स्कोर कर चुके 50 प्लस चिरले टीम 51 रन्स प्लस चिरले टीम 51 रन्स। 51 रन, पिछले मुकाबला में भी इतना ही रन आए थे स्कोर कार्ड के ऊपर, उतना ही रन फिर से इस मुकाबले में आते हुए, यानी कि अभी तक गेंद शेष है 4 गेंद शेष। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर मोड़ा इस गेंद को, वहां पे फील्डर मौजूद, एक ही रन मिलेगी, एक के सिवाय कुछ भी नहीं। हमारे सुरेश जी मडवी, उनकी भी मैं सराहना करूंगी, क्योंकि बेहतरीन यहां पे देखा जाए तो उन्हें आज के दिन वेज जिन्होंने हमारे सभी टीम के लिए बेहतरीन यहाँ पे आज के दिन गुरुवार के दिन भोजन खिलाया, उनका भी मैं सराहना करूंगा। यहाँ पे 1 रन आ चुके हैं, 1 रन से बढ़ता 2 रन आ चुके हैं, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर। अभी जो 51 का पिछले मुकाबले में जो टारगेट रखा था वो अभी बढ़ चुका है 54 रन्स। अभी तक गेंदे शेष 2 गेंद शेष है। बल्लेबाज विनीत मडवी और निर्दोष वाइड बॉल का इशारा। निर्दोष गरत लास्ट एंड तक से विकेट के ऊपर खेल रहा है। जब भी ये निर्दोष गरत अंतिम क्षणों तक खेलता है, चिरले टीम के लिए रनों का अंबार खड़ा करता है। अरे वही देखने को मिल रहा है। 54 रन्स जगह बनाई और बिल्कुल इस विकेट के ऊपर गिरकर इस स्ट्रोक को डिफाइन लेग की तरफ खेला है। बेहतरीन स्ट्रोक। कौन कहेगा इस खिलाड़ी को कि 40 प्लस खिलाड़ी है। शेर कितना ही बूढ़ा हो जाए, घास नहीं खाता, वो केवल मांस खाता है, और ये मांस खाने वाला शेर 40 प्लस खिलाड़ी निर्दोष गरत ने लगाया बेहतरीन सिक्सर, और इसी के साथ 61 रन। हमारी जाकी दादा काफी खुश। शिरला टीम के समीर मडवी, इनकी टीम के बिग सपोर्टर, समीर पाटिल इनकी टीम के बिग सपोर्टर्स। लास्ट गेंद हवा में, कैच लपका गया, और इसी के साथ फर्स्ट इनिंग का ये खेल समाप्त। 61 रन यानी कि हाई स्कोर, एक बड़ा अंबार खड़ा किया इस मुकाबले में नांदई माता तरगढ़ टीम के अगेंस्ट शैलेश स्मृति। और ये 62 का टारगेट 4 ओवर में भी मैं देखा जाए तो पार करने के लिए बड़ी चुनौती रहेगी, बहुत बड़ी चुनौती रहेगी। लेकिन ये 62 रन का टारगेट किस तरह से पार करेगी ये नांदई माता तरगढ़ टीम आने वाला पल तय करेगा, बताएगा। तब तक हम रुकते चलते अगले कमेंटेटर, हमारे मराठी के बेहतरीन कमेंटेटर युवराज माले और रतेश भोईर इनके पास। यहां पे मैं रुकता हूं, लेकिन मैं जाते जाते रॉयल स्पोर्ट के सभी खिलाड़ी, रॉयल ट्रॉफी के सभी ऑर्गेनाइज, इनका तहे दिल से मैं शुक्रगुजारता हूं। आपने यहाँ पे हमको सुनहरा मौका दिया इस बड़ी टूर्नामेंट में कमेंट्री करने का। मराठी में कमेंट्री की, एक मैच हिंदी में प्रयास किया। कुछ भी गलती हुई तो बिल्कुल मेरे को माफ कर कीजिए। थैंक यू सो मच किरण पाटिल, थैंक यू सो मच तुषार कोले, आकाश मडवी, ऑल ऑफ यू, थैंक यू सो मच। गुड नाइट। हॅलो, चला आता आपण, मी आयोजकांना विनंती करतोय की आजच्या दिवसामध्ये ज्या समालोचकांनी आपल्याला या रॉयल ट्रॉफीसाठी, रॉयल चषकासाठी समालोचनाची सेवा दिलेली आहे, त्या समालोचकांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय। सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय रवींद्र म्हात्रे रिवॉल, ज्यांनी एक जबरदस्त मराठीचा सुमधुर समालोचन आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन क्षेत्रामध्ये मला जर कोणी उतरवलं असेल तर मी आवर्जून सांगेन रवींद्र म्हात्रे रिवॉल। कारण सर्वप्रथम मला पहिली संधी याच समालोचकांनी दिली होती, कुंडेवाल
अशा ओले अशा ठिकाणी समालोचन करण्याची. तदनंतर खरा आपला प्रवास सुरू झाला आणि मराठी नंतर आज हिंदीमध्ये रिव्हॉल्व जबरदस्त कॉमेंट्री वाटली. खूप छान इम्प्रुव्हमेंट आणि मराठी हिंदीमध्ये पण तू करू शकतो दोन्ही 2 in 1 काही हरकत नाही. तर तेच रवींद्र म्हात्रे रिव्हॉल्व यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी सुरेश ठाकूर यांना विनंती करतोय. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन रवींद्र म्हात्रे रिव्हॉल्व यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. फोटो घ्यायचा आहे. हा सत्कार होतोय. समालोचक रवींद्र म्हात्रे रिव्हॉल्व यांचा हा मान सन्मान शाल पुष्पगुच्छ आणि रॉयल ट्रॉफी अर्थात सन्मान चिन्ह देऊन रवींद्र म्हात्रे रिव्हॉल्व यांचा हा सन्मान होतोय. तर पुढचा समालोचक आहे ज्यांनी मराठी भाषेवरती अगदी प्रभुत्व गाजवलेल्या सुरुवात केलेली आहे. मागील गतवर्षी 2-3 वर्षांमध्ये खूप छान समालोचक नवी मुंबई विभाग असू द्या किंवा आपल्या रायगडमध्ये ज्यांनी छान समालोचन करायला सुरुवात केली ते नितेश यांचा मी सत्कार करण्यासाठी आयोजकांना विनंती करतोय. नितेश भोईर करावे. दशरथ पाटील यांचे ते त्यांच्या गावातील समालोचक आणि त्यांचा विनोदी समालोचक दशरथ पाटील यांचे गावातील अजून एक उभरता समालोचक सितारा म्हणून आपण नितेश भोईर करावे यांच्याकडे सत्कारसाठी जात आहोत. त्यांचा इथं सत्कार होतोय. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करायचा. आणि नितेशला मी भेटणार आहे. एक गोष्ट त्याच्याकडे मला करायची आहे. जी कॅप त्यांनी परिधान केलेली आहे ती कॅपसाठी मी भरपूर संपूर्ण पनवेल उरण फिरलेलो आहे. ती कॅप भेटतच नाहीये तशा प्रकारची. तर मी त्याला नक्कीच सांगेन की कुठे असेल तर आम्हाला तो ॲड्रेस दे, आम्ही तिथं जाऊ. आणि पुढचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय एक जबरदस्त मराठीचं सुमधुर स्वच्छ भाषेमध्ये समालोचन ज्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक मराठी भाषेवर कसं प्रभुत्व असायला असं जबरदस्त माडीचा भारदस्त आवाज ते आमचे मित्र युवराज माली सरांचा इथं सत्कार करण्यासाठी मी सुरेश ठाकूरला विनंती करतोय. जबरदस्त मराठीमध्ये एकदम स्वच्छ आणि क्लॅरिटीमध्ये समालोचन यांचं आपण ऐकत असतो आणि त्यांचा जिथं यथोचित मान सन्मान शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन युवराज माली सरांचा इथं हा मान आणि सन्मान. रॉयल चषकामध्ये धन्यवाद. तिन्ही समालोचकांचा मी आभार मानतोय. तिन्ही समालोचकांनी आम्हाला वेळ दिला आजच्या रात्रीमध्ये. त्या तिन्ही समालोचकांना मी पुन्हा त्यांचा आभार मानतोय. आणि आता मॅचकडे आपण जाणार आहोत. टर्न असेल मला वाटतंय युवराज माली सर आपण हा आपला टर्न घ्यायचा आहे की पुढची कॉमेंट्री करायची. थँक्यू. खूप खूप धन्यवाद किरण पाटील सर, धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर, धन्यवाद नितेश भोईर सर. 62 धावांचं आव्हान सध्या मैदानाच्या आत. यावेळेस एज लागले, बॉल हवेत, कॅचची संधी आणि इथे विकेट. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवलाय. आपण पाहतोय तो रोहित पाटीलने आणि शैलेश स्मृती तरघर टीमला लागलेला अक्षय म्हात्रेच्या रूपात एक जबर आणि मोठा धडका. झेल टिपला तो अक्षय पाटीलने आणि अक्षय म्हात्रेचा खेळ इथे समाप्त झालाय. मोठा धक्का लागलाय. आव्हान खडतर आहे. 15.5 ची सरासरी आवश्यक आहे. आमचे प्रणय म्हात्रे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात प्रति षटक 15 ते 16 धावा इथे आवश्यक असताना पहिल्या बॉलवर विकेट आपण पाहतोय रोहित पाटीलला आणि आर्यन चिर्ले टीमला या ठिकाणी आपण पाहतोय मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत आशिष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर विकेट रोहित पाटील ओव्हर द विकेट. उसळे घेणारा चेंडू होता. आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या मोमेंटला, मात्र बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतो. हे पॅटर्न खूप चांगलं रंगणार आहे. आर्यन चिर्लेची गोलंदाजी आणि विरुद्ध शैलेश स्मृती तरघर टीमच्या फलंदाजीचा. कारण 62 धावा 24 चेंडू मध्ये चेस करायच्यात. कमी गतीने टाकलाय बॉल, चेंज ऑफ पेस केलाय, अचूक टप्पा, सटीक लाईन. पुन्हा एकदा नियंत्रित गोलंदाजी इथे पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहताय आर्यन चिर्ले टीमचा हा स्ट्रायकर बॉलर रोहित पाटील. 3 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाहीये आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली आहे. पुढचा बॉल हो, इथे आवाज तर प्रतिबिंबित झालाय, मात्र कॅच देखील उत्तमरित्या टिपली आहे विकेट किपरच्या माध्यमातून.
आशिष पाटील होते ऍज अ विकेट किपर आणि आशिष म्हात्रेचीच विकेट इथे प्राप्त झाली आहे. काय गोलंदाजी आहे बघा ऍक्शन रिप्ले मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळाला चेंडू आणि जाता जाता स्पर्श करून गेला तो आशिष म्हात्रेच्या बॅटला आणि क्लीन अँड नीट कॅच आपण पाहिली आशिषच्या माध्यमातून. रोहित पाटीलचं काय षटक पाहायला मिळत आहे. एकही धाव फलकावर नाही आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. कमालीची गोलंदाजी रोहित पाटील. अॅक्युरसी आपल्याला पाहायला मिळते. अचूकता, नियंत्रण, वैविध्यपूर्ण. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय 18.6चा आता रिक्वायर्ड रन रेट. पुढचा बॉल राहुल म्हात्रे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑन साइडला बॉलला फिरवलंय, खुलं क्षेत्र सापडलंय. लॉंग लेगला बॉलला पाठवलंय राहुल म्हात्रेने आणि आल्या आल्या 4 धावेने स्वतःचं खातं उघडलंय. राहुल म्हात्रे या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ खरं तर राहुलचा आपण पाहिला होता. चौकार आपण पाहतोय. 5 चेंडू झाले, 4 धावा धावफलकावर. अंतिमचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. विकेट नक्कीच मिळाली आहेत, मात्र इथे पार्टनरशिप देखील गरजेची आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. पूर्णपणे आश्चर्यचकित केलं ते राहुलला. त्याने जास्त गतीने चेंडू एक्सपेक्ट केला होता, तितकी गती प्रदान केली नाही. कमी गतीने बॉल टाकला आणि तिथे मात्र राहुल म्हात्रे फसलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा 2 विकेट आपण पाहतोय. अजूनही 58 रनची गरज असणार आहे आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 चेंडू 58 धावा. शैलेश स्मृती तरगर संघासाठी हा प्रवास मात्र खडतर असणार आहे. ज्या पद्धतीने रोहित पाटीलने आपल्या संघाला आर्यन चिर्लेला सुरुवात करून दिली आहे. 2 विकेट त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय म्हात्रे आणि त्यानंतर आशिष म्हात्रेच्या या ठिकाणी पटकावल्यात. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल चषक 2025 आपण पाहताय. तिसरा डे नाईटचा फॉर्मॅट आणि तिथे मात्र टॉप 5 मध्ये जाण्यासाठी मात्र सुरू असलेली लढाई म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये किमान एका बक्षिसाचे तुम्ही मानकरी ठरणार आहात. पहिल्या दिवसाचा विचार केला तर 24 लाईव्ह इव्हेंट बोरलय क गटातनं क्वालिफाय झाली. कालच्या दिवसामध्ये ब गटातनं उमसा 11 टाकी गाव सुपर 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आणि आता तिसरा संघ काही मिनिटांमध्येच आपल्याला मिळेल. यावेळेस बघा पुढे टाकला होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. 2 टप्प्याने मात्र थ्रो विकेट कीपरकडे जाईन. रन मिळेल ती फक्त एकच. विनीत मडवी दुसरं षटक हाताळत असताना धावसंख्या 5च्या घरात. पार्टनरशिप पाहिजे, मात्र त्याबरोबर धावा येणं महत्वाचं आहे. नुसतं तळ ठोकून राहायचं नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी करायची. अभि नाही तो कभी नाही. आणि इथे कॅच ड्रॉप. भरपूर मोठी एज लागली होती. अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने, मात्र अगदी विकेट किपरच्या हातात बॉल निसटलाय. तिसरा झेल मात्र ड्रॉप झालाय. 30वा हा झेल ड्रॉप झालाय या संपूर्ण स्पर्धेतील. आमचे प्रणय म्हात्रे जबरदस्त गुणसंख्या लेखक, सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती करता त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी सांगितलं की 30 झेल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ड्रॉप झालेत. डॉट बॉल, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. आर्यन चिर्ले, विनीत मडवी दबाव टाकतायत संपूर्णपणे फलंदाजांवर. ऑफ ट्रॅकर चेंडू होता. पूल मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय, निष्क्रिय ठरलाय आणि सक्सेसफुल ठरलाय तो म्हणजे राहुल म्हात्रेचा. सलग तिसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या 5 धावा, फक्त 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. टॉपेज लागली आणि अजून एक विकेट इथे प्राप्त करत असताना तो म्हणजे आर्यन चिर्ले आणि विनीत मडवीला देखील मिळालं यश. महत्वपूर्ण गडी गारद झालाय. राहुल म्हात्रे मैदानाच्या जाईल थेट बाहेर. आर्यन चिर्ले पहिल्या सामन्यापासून या संघाने दबदबा निर्माण केलाय. आशिष पाटील पुन्हा एकदा ॲज अ विकेट कीपर. एक कॅच ड्रॉप झाला होता, त्यानंतर त्याचं ते फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहताय. हा झेल टिपल्यानंतर भरपाई केली असं आपण म्हणू शकतो. आव्हान खडतर होत चाललंय. 62चं आव्हान आहे. 5 धावा लागल्या धाव फलकावर. अजूनही 57 करायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते
13. दुसरं षटक, शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी आहे. सामना एकतर्फी होणार आहे की दुसऱ्या बाजूला शैलेश मुती तरगर संघाकडनं अजून कोणता तरी फलंदाज येईल आणि इथे संघाच्या आशा पल्लवित करेल का चौकार षटकारांची आतिषबाजी करून. बॅट फिरलाय, स्विंग अँड मिस कम्प्लिटली. वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळवला अँगलने चेंडू विनीत मडवीने. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त एकच आणि एक विकेट प्राप्त केली विनीत मडवीने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शैलेश मुदी तरगर 3 गडी बाद 5 धावा, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. 12 चेंडू 57 धावा. पूर्णपणे आर्यन चिर्ले सामन्यामध्ये पकड मजबूत करू नये. या ओव्हरमध्ये आता षटकार आणि चौकार ठोकावे लागतील, ते म्हणजे शैलेश मुती तरगर टीमच्या फलंदाजांना. अन्यथा मात्र फक्त औपचारिकता राहील, फक्त फॉर्मॅलिटी राहील या सामन्यामध्ये. प्रेक्षक अजूनही थांबलेत, प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. क्रीडांगणाच्या सभोवताली चौफेर प्रेक्षकांची अजूनही गर्दी आहे. व्यासपीठावर देखील प्रचंड क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आनंद घेतात. आमचे रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल चषक 2025चा ऋतुज घरात आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. 12 चेंडू 57 धावांची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये किती धावा येतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. केवी काका मैदान, व्हाळ, उलवे, नोड. खर तर परवाच्या दिवसापासून हे क्रीडांगण दुमदुमलं, ते म्हणजे रॉयल चषकाच्या जयघोषाने. आणि इथे मात्र इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय तो वाडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर आपण पाहतो ऋतुज घरतच्या विरुद्ध आलाय तो अक्षय म्हात्रेच्या बॅटमधनं चौकार. शफल झाला, आपण पाहतोय भरपूर बाहेर गेला होता आणि त्यानंतर मात्र इनफिल्ड क्लिअर केलंय. धावसंख्या पुढे सरकते 9च्या घरामध्ये. भरपूर धावा पाहिजेत आणि असे फटके देखील पाहिजेत. ऑफस्टिक पासून जास्तच बाहेर गेलाय चेंडू. पंच सांगतात लाईन खराब आहे, अवांतर धाव मिळेल व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 10च्या घरात. अजूनही 52 करायच्यात. 11 चेंडू. प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतायत की व्हाईट क्रमांक 84 या स्पर्धेतील. म्हणजे टेक्नॉलॉजी करता जी माहिती दाखवते ती आमचे प्रणय म्हात्रे आम्हाला अगोदरच सांगतात. हो, यावेळेस पहा जबरदस्त टायमिंग इथे पाहायला मिळालंय आणि पंचांनी सांगलं इट्स अ नो बॉल. नो बॉल आणि त्यावर आलेला हा दमदार षटकार आपण पाहिला. अगोदरच स्टान्स बदलला तो अक्षयने आणि रिव्हर्स हिट केलं या बॉलला. पहा ते कनेक्शन, पहा ती ताकद, पॉवरफुल हिटिंग. अजूनही अक्षय म्हात्रे सांगतोय की माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत लढणार, लढवय्या वृत्ती तो दर्शवतोय. 11 चेंडू 45 धावांची गरज आहे. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत प्रणय. 5 बॉलवर जर 18 ते 20 धावा जरी आल्या तरी सामना अजूनही खुला होऊ शकतो. चला, मॅचला थोडी गती द्यायची आयोजकांच्या वतीने आम्ही दोन्ही संघांना सूचना करतोय. 12:20 होत 19 मिनिटं होत आहेत. 11 चेंडू 45 धावांची अजूनही गरज आणि फ्री हिटचा बॉल. नो बॉल, त्यावर आला तो षटकार. आता पुन्हा फ्री हिटच्या चेंडूवर बघूया काय करतील अक्षय. ओ, चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. जागेवरनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला तो अक्षय म्हात्रेने आणि तो यशस्वी करू दिला नाही ऋतुज घरीतने. वेगही प्रचंड प्रमाणात टाकला, दाखवला भन्नाट वेग. पुन्हा एकदा 10 बॉल 45. समीकरण कठीण होत जाणार तरघर टीमसाठी इथून. पुन्हा एकदा 30 लाईन, तोच टप्पा, 30 गती. ऍक्शन रिप्ले बघा, फिंगर्स रोल केले. शेवटच्या मुवमेंटला चेंडूवर हलकीशी बोट फिरवली गेली ऋतुज घरतकडनं. टप्पा वाढल्यानंतर थोडासा टर्नही पाहायला मिळतोय. विकेट किपरचा वेध घेतोय. 9 चेंडू 45 धावा. कठीण होत आहे तरघर टीमसाठी इथून. यावेळेस पुन्हा एकदा स्विच बॅक. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिलाही आला होता नो बॉलवर आणि त्यानंतर हा दुसरा या ओव्हरचा. अक्षय म्हात्रे
जणू ट्रेडमार्क फटका आहे की काय अक्षयचा. कारण मगाशी सरळ बॅटने 2 वेळा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे बीट झाला आणि रिव्हर्स. आणि आता स्विच वर मात्र आपण पाहतोय हा दुसरा षटकार. 8 चेंडू 39 धावा. या 2 बॉलवर पुन्हा जर 2 मोठे फटके आले तरी देखील शेवटच्या ओव्हरमध्ये रंगत मिळू शकते या सामन्याला, जोपर्यंत अक्षय मैदानाच्या आत आहे. रॉयल चषक शेवटचा सामना रंगतदार होईल का? प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल का? लोअर फुलटॉस बॉल मंगळा साईने बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि आता मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय तो आर्यन चिर्ले संघाने, कारण महत्वपूर्ण विकेट अक्षय माथ्रेची इथे मिळाली आहे. ऋतुज घरतला ते यश मिळालं. आशिषने हा आपण पाहतोय. अक्षय पाटीलने हा झेल टिपला. आपण पाहिलं डीप मिड विकेट मध्ये चांगलं अंतर पार केलं, पुढे सरसावला, चांगलं जज केलं बॉलला आणि पुन्हा मात्र दबदबा कायम. तो म्हणजे आर्यन चिर्ले टीमचा. 7 चेंडू आणि 39. राकेश मोहिते 1 बॉल तो खेळलाय, त्याचं खातं अजून उघडलं नाहीये. 23 धावा धावफलकावर आहेत. कचर ठाकूर दादांकडनं प्रितेश मोकलसाठी सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. 7 चेंडू 39 आणि आता प्रितेश या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळणार आहे. राकेश मोहिते, प्रितेश मोकल. 7 चेंडू 39. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. आता इथून पुढे किंबहुना षटकारासाठी गेलंच पाहिजे किंबहुना. ओ इथे काय घडतंय? सोडून दिला चेंडू आणि खरं तर मागच्या दाराने मात्र इथे बॉल घुसतो तो सरळ यशांवर. मग ऍक्शन रिप्ले, जजमेंट चुकलं पूर्णपणे. ऑफस्टिक वर एवढे शफल झाले आणि पिचिंगच पाहिली आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा वळसाही घेतला चेंडूने, आतमध्ये वळला. आणि ऋतुज घरतने या अगोदरच्या चेंडूवर किमया केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि ती पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केली आहे. प्रितेश मोकलसाठी पारितोषिक लावलं आणि तो मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला. आणि आता सामना हळूहळू औपचारिकतेमध्ये चाललाय की काय? 6 चेंडू 39 धावांची गरज आहे. आर्यन चिर्ले विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय, वाटचाल करतोय. त्याचा प्रवास अगदी सुखकर झालाय, त्याचं श्रेय द्यावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. निर्दोष घरत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा अनुभव संघासाठी फायद्याचा ठरला. आणि आता गोलंदाजीमध्ये रोहित पाटील, विनीत मडवी, ऋतुज घरतने नक्कीच 18 धावा खर्च केल्या, मात्र 2 विकेटही त्यांनी प्राप्त केलेत. हे विसरून चालणार नाहीये. चला सामन्याला थोडी गती द्या प्लीज, थोडं स्पीडअप करायचंय. 6 चेंडू 39. निर्दोष घरत बॉलिंग ट्रॅकवर. पाठीमागे अप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 5-39. ऑलमोस्ट सामना आपण पाहतोय खिशात घातलाय तो आर्यन चिर्ले टीमने. 5 चेंडू 39 धावा इथून हव्यात. स्विच करण्याचा प्रयत्न, जस्ट फॉर्मॅलिटी. आता रॉयल स्पोर्ट्स उलवा आयोजित रॉयल चषक तिसरी रात्र आपण पाहतोय. जाता जाता काही चांगले फटके, नेत्रदीपक फटके आपण पाहतोय राकेश मोहितेच्या बॅटमधनं. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. दैदिप्यमान क्रिकेटचा हा 16. रॉयल चषकाचे रॉयल आयोजक म्हणून रॉयल स्पोर्ट्स उलवाची नेहमीच ख्याती राहिली आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही रॉयल स्पोर्ट्स उलवा आणि विशेष आभार तुषार कोळी दादांचे या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेत समालोचन करायची संधी दिली. स्पर्धेसाठी आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार येणाऱ्या काही वर्षांमध्ये. व्हाईट बॉल त्याच दरम्यान येतोय, अजूनही थोडी वाट पाहावी लागणार आहे.
या विजयासाठी. आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय तो आर्यन चिर्ले टीमने. अभिनंदन. सुपर 5 मध्ये जाणारा तिसरा संघ ठरलाय या रॉयल चषक 2025 मध्ये तो आर्यन चिर्ले. 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले, ओमसा 11 टाकीगाव आणि आता तिसऱ्या रात्रीमध्ये आर्यन चिर्ले चाललाय तो सुपर 5 मध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्स करूया प्रणय. यस, सामन्याचा सामनावीर अक्षय पाटील. 8 चेंडूमध्ये 21 धावा, 3 चौकार आणि 1 षटकार. तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला या अक्षय पाटील या. यस, आकाशदादा मडवी चिर्ले टीमचे बिग सपोर्टर आकाश घरत, त्यांनाही शुभेच्छा. चला आर्यन चिर्ले खूप खूप अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला शैलेश स्मृती नांदाई माता तरगर, त्यांनाही पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. आणि